ठिकाणी शिवशाही न्यूज चॅनलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा व वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्त व्यासपीठावर उपस्थित आपल्या सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब यांच्या सौभाग्यवती आदरणीय गोरेताई, खऱ्या अर्थानं पत्रकारांचा आवाज, पत्रकार बांधवांचे विविध प्रश्न राज्यामध्ये मांडण्याचं ज्यांनी महत्त्वपूर्ण काम केलं ते डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजाभाई माने साहेब, श्री विठ्ठल सरकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन आदरणीय गोंगेताई, सूर्योदय आर्थिक बँकेचे आदरणीय आमचे इंगोले साहेब, आर्थिकांचे बंधू आदरणीय आनंद पाटील साहेब, आदरणीय सन्माननीय व्यासपीठ. खरं तर आज या ठिकाणी मी सचिन सरांना शुभेच्छा देण्यासाठी उभा आहे. सर्वप्रथम एक फोटोग्राफर म्हणून मला त्यांचा अभिमान आहे. ते आज तुम्हा सर्वांना परिचित आहेत, एक पत्रकार आहेत. त्यांनी न्यूज चॅनल सुरू केलं, त्या माध्यमातून काम केलं. त्यानंतर ते फोटोग्राफर आहेत आणि एक फोटोग्राफर बनतो या ठिकाणी प्रगती करतोय, त्याचा मला निश्चितच फोटोग्राफर म्हणून अभिमान आहे. त्याबद्दल मी सरांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं तर अतिशय खडतर प्रवासातून पंढरपूर तालुक्यातील रोपणे गाव जवळपास 25 ते 30 किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणून त्यांनी त्यांच्या फोटोग्राफी व्यवसायाची सुरुवात केली. त्यापूर्वी ते एसटीमध्ये कंडक्टर या पदावरती कार्यरत होते. त्या ठिकाणी काम करत असताना त्यांनी आपल्या एसटीच्या सेवेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सेवा केली. त्यानंतर फोटोग्राफीमध्ये यश मिळवलं आणि कुठेतरी मनाला वाटायला लागलं मुळामध्ये सचिन सर म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, सर्वगुण संपन्न असं ते व्यक्तिमत्व आहे. ते कवी देखील आहे. मग त्यांनाही वाटलं अनेक समस्या आपण न्यूज चॅनलच्या माध्यमातून मांडूया व कुठेतरी त्याला आपण न्याय देण्यासाठी प्रयत्न करूया, म्हणून त्यांनी खऱ्या अर्थानं शिवशाही न्यूजची स्थापना केली. खरं तर साहेब मला या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं, आताची जर का महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर ती थोडीशी आहे. महाराष्ट्र जर प्रगती पथावर घेऊन जायचं असेल तर खऱ्या अर्थानं शिवशाही आली पाहिजे या मताचा मी आहे. आणि नक्कीच या शिवशाहीच्या माध्यमातून सचिन सर ते काम करतील. त्यांना मी पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचाच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि एक दुसरी गोष्ट या ठिकाणी मला प्रदर्शनाला जाणवते, कोणत्याही क्षेत्रामध्ये सध्या स्पर्धा आहे. फोटोग्राफर क्षेत्र असू द्या, राजकीय असू द्या, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, हे अपवादात्मक चित्र मला बघायला मिळतंय. कारण एखाद्या पत्रकार बांधवाच्या वर्धापन दिनाला एवढ्या मोठ्या संख्येनं पत्रकार बांधव उपस्थित राहत नाही, हे त्यांनी खऱ्या अर्थानं गमावलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं इथे उपस्थित असलेल्या आमच्या सर्व फोटोग्राफर बांधवांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. आदरणीय माने साहेब, आमच्या पंढरपुरातील सर्वच पत्रकार बांधव अतिशय म्हणजे या शहराच्या विकासासाठी नेहमीच ते प्रयत्नशील असतात. किंबहुना आपल्या क्षेत्रात जर एखादा पत्रकार बांधव प्रगती करत असेल तर 100% त्याच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका सगळे पत्रकार बांधव करीत असतात. त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन करणं देखील गरजेचं आहे. आणि या ठिकाणी मी सचिन सरांना त्यांच्या या पुढील वाटचालीस मनापासून मी शुभेच्छा देतो. एवढ्या मोठ्या व्यासपीठावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.